गोठ्यामध्ये तिच्या आईनं रात्रभर काढलेली आहे. कुठली काही साहित्य नाही, काही नाही, जेवायला नाही, काही नाही. कारण मुलगी झाली. आमचा समाज आजही मुलीच्या जन्माचं स्वागत करत नाही, तर तिला जन्मल्यापासूनच टोमणे देतोय, जन्मल्यापासूनच तिला पांढऱ्या पायाची म्हणतोय, जन्मल्यापासूनच तिला अवदसा म्हणतोय. कारण ह्या रूढी परंपरेनं आजही स्त्रियांची अशी दुय्यम अवस्था करून ठेवलेली आहे. आमच्या समाजामध्ये आजही आम्ही पाहतोय स्त्रियांना स्वीकारण्याची तयारी नाहीये. आणि मग या अशा अवस्थेमध्ये पारूचं बालपण होतात चाललेलं आहे. पारू लहानाची मोठी होते आहे आणि मग मोठी होत असताना सगळी जबाबदारी परिस्थितीने तिच्या खांद्यावर आणलेली आहे. लहानपणापासूनच आपल्या आईला मदत करू लागणं, लहान बाळांना सांभाळणं. आई शेतामध्ये जाते, आईचं नाव तुळसा आहे, मजुरी करत असते. पारू लहानपणापासूनच घरातली काम करते. परिस्थिती माणसाला मोठं बनवते, परिस्थिती माणसाला जीवन जगायला शिकवते. कसं जगावं असं परिस्थितीनं बनते माणूस. आणि मग पारू लहानाची मोठी होते आहे. वयाच्या 10व्या वर्षी जसं की मी आता सांगितलं, कपाळापेक्षा मोठं कुंकू या शीर्षका अंतर्गत बाळशीराम 49 वर्षाचा आहे आणि पारू 10 वर्षाची आहे. पारूचं लग्न झालेलं आहे आणि मग आम्ही पाहतोय पारूला लहानपणापासूनच हे सगळं काबाड कष्ट करायचं. सकाळी 5:30 वाजता उठणं, जात्यावर दळण दळणं, विहिरीवर जाऊन शेंदूर पाणी आणणं. कारण ही कथा नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातली आहे. पारनेर तालुक्यात घारपिंडी नावाचं गाव आहे आणि हे असं गाव आहे ज्या गावामध्ये कुठलाही बाप आपल्या प्रचंड दुष्काळ, प्रचंड हाल, प्रचंड अपेक्षा, प्रचंड गरिबी आणि मेहनत केल्याशिवाय, मजुरी केल्याशिवाय, शेतावर काम केल्याशिवाय पारूचं आणि पारूच्या परिवाराचं जीवन जगत भागत नाही. अशा या गावामध्ये या गावाची कथा लेखकानं व्यक्त केलेली आहे. 1950 पासून ते साधारणतः 1953 पर्यंतचा हा काळ आहे. जरी ही कादंबरी असली, जरी ही आत्मकथात्मक कादंबरी असली, तरी वास्तवाशी खूप निगडीत अशी ही कादंबरी आहे. अनेक घटना, या कादंबरीतील अनेक घटना लेखकांनी इतर लोकांशी, गावातल्या लोकांशी चर्चा करून लिहिलेल्या आहेत. आणि या घटना लिहित असताना दुसऱ्यांदा लेखक प्रत्येक स्थळाला, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या डोंगरावर त्याची आई गेलेली आहे, ज्या ज्या शेतामध्ये तिने काम केलेलं आहे, ज्या ज्या विहिरीवर जाऊन तिनं पाणी शेंदलेलं आहे, त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष लेखक गेलेला आहे, अनवाणी पायाने फिरलेला आहे. त्या रस्ते, ते डोंगर, ते काटे, ते खाच खळगे, सर्व या यातना भोगून मग लेखकाने वर्णन केलेलं आहे. लेखक वर्णन करत असताना लेखकाला वाचनाची प्रचंड आवड आहे, प्रचंड सवय आहे. 7वी पर्यंत त्यानं एवढं वाचून काढलेलं आहे, एवढं वाचलेलं आहे की प्रके आत्रे असो की मराठीतील सगळ्या आत्मकथा असो, सगळ्या कादंबऱ्या असो, त्याने वाचून काढलेल्या आहे. लेखकांची मुलाखत ऐकत असताना, त्यांच्याशी बोलत असताना जाणवलं की ही कादंबरी फक्त काल्पनिक नाही, हे जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे जगण्याचं वास्तव आहे. आणि जगण्यासाठी संघर्ष जो करावा लागतो, त्या संघर्षाचं फलित म्हणजे एक भाकर 3 चुली आहे. ही भाकर जी आहे, ही भाकर मर्यादित साधनांची आहे. भाकर एक आहे. आमच्या देशामध्ये आम्ही पाहतोय संसाधनाची मर्यादा आहे, खूप मर्यादा आहे, खूप गरिबी आहे, खूप संघर्ष आहे, खूप यातना आहे. आणि मग हे संघर्ष करत असताना लेखक शिकतोय. मी अधूनमधून ही कथा सांगत असताना मला काय वाटलं तेही या प्रसंगानं बोलणार आहे. लेखकाची आई लेखकाला सांगते, प्रचंड पाऊस पडतोय पावसाळ्यामध्ये, घर गळायला लागतं, छपराचं घर आहे आणि घर गळत असताना घरातलं सगळं सामान भिजत असतं. काय सामान आहे गरिबीच्या घरामध्ये? मडके गाडगे. त्या काळामध्ये मडक्यामध्ये सगळं साठवायचं, मडक्यामध्येच पाणी भरायचं, पाणी साठवण्यासाठी रांगण असायचा, छपराचं घर होतं,
ते सगळं घर भिजायचं आणि मग पारू सांगायची, लेखकाला म्हणायची, बघू सगळं सामान भिजलं तर हरकत नाही, तुझं दप्तर तेवढं भिजू देऊ नको, कारण हे दप्तर, हे तुझं पुस्तक, हे तुझ्या पाट्या उद्या आपली गरिबी संपवणार आहे. कारण शिक्षण हे परिवर्तनाचं माध्यम आहे. या कादंबरीच्या शेवटच्या भागामध्ये लेखक म्हणतात की एका अविद्येनं एवढा अविनाश केलेला आहे. महात्मा फुल्यांचं सगळं साहित्य लेखकाने वाचलेलं आहे आणि लेखकाला जाणीव झालेली आहे, आम्हाला जर आमची परिस्थिती बदलायची असेल, आम्हाला जर ही रूढी परंपरा बदलायची असेल, आम्हाला जर या अंधश्रद्धेच्या, या अज्ञानाच्या, या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं असेल तर फक्त आणि फक्त आम्ही शिकलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षणच परिवर्तन करू शकते. लेखकासमोर अनेक आदर्श आहेत. मराठी साहित्यामध्ये अनेक कादंबरीकारांनी, अनेक लेखकांनी गावखेड्याचं वर्णन फक्त मनोरंजनाच्या माध्यमातून केलेलं आहे. गावामध्ये काय असतो तर पाटील असतो, गावामध्ये नाचता असतो, तमाशा असतो, पण गावातील दुःख, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, गावातील यातना, या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या शेतकऱ्याची व्यथा आम्ही पाहतोय. त्याचे दोन ईश्वर आहेत, एक वरचा आणि दुसरा त्याच्या मालाला भाव ठरवणार. आज काय अवस्था आहे शेताची, आज काय अवस्था आहे शेतकऱ्याची. शेतकरी आता शेतमजूर झालेला आहे. शेतावर राबल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, मजुरी केल्याशिवाय त्याची चूलच भागत नाही, चूलच जळत नाही. आणि या सगळ्या अशा गावखेड्याचा वर्णन या कादंबरीमध्ये लेखकाने अत्यंत समर्पक आणि सार्थक या माध्यमातून केलेला आहे. लेखक ही कादंबरी लिहित असताना अर्पित करतोय आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हारता, न डगमगता लढत राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना सादर समर्पित ही कादंबरी आहे. महिलांचा जन्मच मुळात काम करण्यासाठी झालेला आणि ही पारू कितीही विपरीत परिस्थिती असेल, कितीही विरुद्ध परिस्थिती असेल, तरीही लढते, संघर्ष करते. ती कधीही आपल्या नशिबाला दोष देत नाही, कधीही समाजाला दोष देत नाही. लढत राहणं, प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढत राहणं, या पारूच्या माध्यमातून लेखकानं इथं सादर केलेलं आहे. ही कादंबरी आम्हाला यासाठी आवडते की ही कादंबरी जगणं शिकवते. आम्ही पाहतोय आज थोडं कारण झालं की लोक आत्महत्या करतात. ही कादंबरी महिलांना विशेष करून, युवकांना विशेष करून लढण्याचं आणि जगण्याचं बळ देते. ही कादंबरी आम्हाला अंतर्मुख करते, आम्हाला विचार करायला भाग पडते की का अशी परिस्थिती असेल, का आमचा समाज आजही स्त्रियांकडे केवळ शरीर म्हणून पाहतोय. या पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये आम्ही कधी बदलणार आहोत, कधी आम्ही स्त्रियांना सन्मान देणार आहोत, कधी एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघणार आहोत, असे अनेक प्रश्न वाचकाला या कादंबरीच्या वाचनामुळे पडतात. या कादंबरीची पाठराखण प्रसिद्ध लेखक आह साळुंके यांनी केलेली आहे आणि ते म्हणतात, मुळात देवा जिंदाळ हा कवी मनाचा लेखक आहे. या कवी मनाच्या लेखकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्याने परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेत असताना आपल्या आईची परवड, आपल्या आईचे कष्ट, आपल्या आईनं भोगलेलं दुःख, आपल्या आईनं भोगलेल्या यातना या कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहे. कवी मनाचा असल्यामुळे हा लेखक परिस्थिती, बाहेरचं वातावरण, निसर्ग या सर्वांचा संदर्भ देत देत आई आणि आईचं जगणं, आईचा संघर्ष वाचकासमोर उभा करतोय. 31 प्रकरण वाचत असताना कधीही कुठलंही कथाबीज कधीही वाटत नाही की ही कादंबरी खाली टाकून द्यावी. आतापर्यंत लेखकांनी सांगितले 400 प्रतिक्रिया या कादंबरीवर आलेल्या आहेत.
आणि त्यापैकी 350 का प्रतिक्रिया या महिलांच्या आहेत. एक पुरुष आईचं हृदय हो, आईच्या यातना काय असतात, आई माझ्यासाठी काय विचार करते, आईचं जगणं, तिच्या भावना, तिच्या यातना, तिचं दुःख, तिचा संघर्ष या कादंबरीमध्ये व्यक्त करतोय. आणि हे वाचत असताना आम्हाला वाटतं की आजही ही पारू आमच्या गावामध्ये आहे, आजही ही पारू आम्हाला प्रासंगिक वाटते.